तर नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ज्या पेमेंटची सगळेजण वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि याचबद्दलचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण आज जाणून घेणार आहोत. हो, तर ही रक्कम आहे तब्बल 3,000 रुपये. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून. सरकारने आता अधिकृतपणे जाहीर केले आहे की 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे एकूण 3,000 रुपये आता थेट खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे खरंच प्रतीक्षा आता संपली आहे. कित्येक दिवसांपासून जी उत्सुकता होती ती बातमी अखेर आली आहे. हे आता नक्की झालंय की 2 महिन्यांचे पैसे एकदम एकत्र खात्यात जमा होणार आहेत. चला तर मग या घोषणेचा नेमका अर्थ काय आहे आणि सरकारकडून काय सूचना आल्या आहेत हे आपण जरा सविस्तरपणे समजून घेऊया. थेट मुख्यमंत्र्यांकडूनच याबाबतचे स्पष्ट आदेश आले आहेत. त्यांनी प्रशासनाला सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे हे जे 3,000 रुपये आहेत ते सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा झाले पाहिजेत. म्हणजे अजिबात उशीर न करता हे पैसे पोहोचले पाहिजेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे पैसे सगळ्यांना एकदम मिळणार आहेत का की टप्प्याटप्प्याने? तर याची एक पद्धत ठरलेली आहे. पाहूया आज पहिल्यांदा कोणाला लाभ मिळतोय. तर बघा, वितरणाचा जो पहिला टप्पा आहे तो आजपासून सुरू होतोय आणि त्यात या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोणकोणते जिल्हे आहेत? तर हिंगोली, धाराशिव, अकोला, वाशिम, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, गोंदिया, सांगली, सातारा आणि गडचिरोली. आता हेच जिल्हे का? कारण इथे लाभार्थ्यांची संख्या थोडी कमी आहे, ज्यामुळे प्रक्रिया एकदम सुरळीतपणे सुरू करता येईल. आणि फक्त जिल्हेच नाहीत तर बँकासुद्धा ठरलेल्या आहेत. म्हणजे ज्या महिलांची खाती या 5 बँकांमध्ये आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट पेमेंट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक, त्यांना प्राधान्य दिलं जातंय. ह्यावरून लक्षात येतंय की हे नियोजन किती व्यवस्थित केलं आहे. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की माझं नाव किंवा जिल्हा पहिल्या यादीत नाही, मग काय? तर काळजीचं काही कारण नाही. कारण सरकारने स्पष्ट केलंय की लाभ सगळ्यांना मिळणार आहे. कसं ते पाहूया. एक खूप मोठी चिंता होती ती म्हणजे KYC बद्दल. अनेकांना वाटत होतं की जर KYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत. पण खरंच असं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सरकारने हे अगदी स्पष्ट केलंय की तुमची KYC झाली असो किंवा नसो, तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला पेमेंट मिळणारच. हा एक खूप मोठा दिलासा आहे. आणि याला दुजोरा देताना माजी मंत्री अदितीताई तटकरे यांनीही सांगितलं आहे की एकही महिला योजनेतून बाहेर जाणार नाही. ज्या 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले आहेत त्या सगळ्यांना हप्ता मिळणार आहे. म्हणजे ही एक प्रकारची हमीच आहे. आधी काही नियम होते ज्यामुळे अनेकांना शंका होती, जसं की 4 चाकी गाडी असेल तर पैसे मिळणार नाहीत, किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर काय, किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर. पण आता हे सगळं बदललंय. नवीन स्पष्टीकरणानुसार यापैकी कोणतीही अट आता लागू होणार नाही. तुम्ही तरीही पात्र आहात आणि तुम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे, तर हे झालं सध्याच्या पेमेंटबद्दल. पण या योजनेचं पुढे काय? संपूर्ण पेमेंटचं वेळापत्रक कसं आहे आणि भविष्यात काय बदल होणार आहेत यावर एक नजर टाकूया. तर सरकारने एक 3 दिवसांची योजना आखली आहे. बघा, पहिल्या दिवशी म्हणजे आज त्या सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 5 बँकांमध्ये पैसे जमा होतील. उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून जास्त जिल्हे आणि बँका यात जोडल्या जातील. आणि तिसऱ्या दिवसापर्यंत राज्यातल्या उरलेल्या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. आणि या कामाला किती गांभीर्याने घेतलं जातंय हे उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून दिसतं. त्यांनीही स्पष्ट केलंय की लाडकी बहीण योजनेसाठी निधी आधीच तयार आहे. पुढच्या 48 तासांमध्ये 3,000 रुपये जमा करा. म्हणजे पैशांची कोणतीही अडचण नाहीये, फक्त ते वेळेत पोचवायचे आहेत. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. ही तर झाली आत्ताची गोष्ट. भविष्यासाठी एक मोठं आश्वासनही देण्यात आलंय. सध्या दर महिन्याला 1,500 रुपये मिळतायत, पण पुढे ही रक्कम वाढणार आहे. आणि ही वाढ किती असेल? तर मासिक पेमेंट थेट 2,100 रुपये होणार आहे. ही एक खूप मोठी वाढ आहे आणि याचा फायदा सगळ्याच लाभार्थ्यांना होणार आहे. तर आता हे तर स्पष्ट आहे की लवकरच 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. आणि हेही नक्की आहे की भविष्यात ही योजना आणखी मोठी होणार आहे. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की ही जी 2,100 रुपयांची वाढ आहे ती नेमकी कधीपासून लागू होणार? याचं उत्तर मिळण्याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.